नमस्कार, तुम्ही बघत आहात स्वतंत्र भारत। तर इथे बीजेपीने आपला झेंडा विजयी केलेला आहे। तर राजू तोडसाम हे विजयी झालेले आहेत, तर त्यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण बघत आहोत। तू जनतेला काय सांगू इच्छिता? मी जनतेला एवढं सांगू इच्छितो आता की आता विरोधी फक्त नेते होते, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, उभाटाचेही कार्यकर्ते असतील किंवा मग शरद पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, त्यांनी राजभाऊ तोडसामकडे यावे, रुग्णसेवा देण्यात येईल, कुठल्याही ऑफिसचे काम करण्यात येईल, कुठल्याही शेतकऱ्याचे काम थांबवण्यात येणार नाही। आमच्यासाठी कोणताही पक्ष दुश्मन नाही किंवा त्यांचे कार्यकर्ते दुश्मन नाही। आम्ही जनतेसाठी जिंकलेला, जनतेतून निवडून आलेला आणि जनतेसाठी कार्य करू। धन्यवाद। तर आपण बघत आहात, तुम्हाला काय सांगायचं? विचारा तुमचा जल्लोष कसा आहे? जल्लोष एक नंबर आहे आमचा। राजूभाऊ तोडसाम हे विजयी झालेले आहेत, तर जनतेला काय सांगू इच्छितात? आम्ही जनतेला एवढंच सांगू इच्छितो की जनतेने आमच्याकडे जेवढे कामं घेऊन येतील त्यांचे सर्व कामं आम्ही करणार। राजूभाऊ तोडसाम हा ऐतिहासिक विजय असून गेल्या अनेक वर्षात त्यांनी घेतलेली मेहनत फळाला आली आणि त्यांचा हा विजय हा जनतेचा विजय आहे। ते सर्वसामान्यांमध्ये सदैव फिरत असतात आणि सदैव त्या सर्वसामान्यांचे कामे हे सदैव करत असतात। रस्त्यावरचा एक गरीब माणूस आज जनतेमध्ये त्यांनी प्रचंड मोठा विजय घेतलेला आहे। त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या सदैव पाठीशी राहू व हा विजय हा जनतेचा विजय आहे, सर्व विरोधकांचा आहे, त्यामध्ये सहभाग आहे, त्यामध्ये आम्ही त्यांचेही आभार मानतो आणि हा विजय ऐतिहासिक राहणार याबद्दल आमच्या मनात दुमत नाही। धन्यवाद।